संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिर हडको येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे भव्य आयोजन बालाजी सोनटक्के यांच्या पुढाकाराने करण्यात आले। महामानवास अभिवादन करण्याकरिता परिसरातील नागरिक, महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित दैवतच आहे। डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला रविदास महाराज दाखवून दिलेले आहेत, त्यामुळे पहिले बाबासाहेब आहेत बरं का, म्हणजे ह्या कारण आम्हाला माहीतच नव्हते, आम्ही अंधारात होतो। जिल्ह्यामध्ये पहिली जयंती त्यांनी साजरी केली बाबासाहेबांची की, आणि आपल्या समाजाला माहीत झालं की अरे हे आमचे महाराज आहेत। त्यांनी फोटो त्याच्या ग्रंथालयात नाही इथे फोटो त्यांनी केला, म्हणजे जो आता जो आपण हे करतोय तो, आणि इथं जो होता तो फोटो हस्तिनापुरीचा फोटो होता, तो फोटो त्यांनी दाखवून दिला की हे तुमचे महाराज आहेत ते 15-16 शतकामध्ये, आणि त्यांनी हे तुमच्या याच्यासाठी जसं आम्ही काम करतो तसं त्यांनी काम त्या काळात केलं हे त्यांनी तेव्हा आम्हाला सांगितलं। बाबासाहेबांनी खरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये सगळ्यांच्या जो प्रकाश आणून दिलेला आहे ना, त्याच्याबद्दल त्यांचे किती वेळा तुम्ही म्हणजे कोटी कोटी धन्यवाद नाही, किती कोटीनं तुम्ही धन्यवाद मानले तरी ते सगळं कमीच आहे। आज सन्मानानं जगणं, फिरणं, सगळ्या गोष्टी, गाड्या, घोड्या, मोटरसायकली हे फक्त देण आहे। कुठल्याच आतापर्यंत आमच्या पुढ्या पिढ्या 33 कोटी देवांच्या प्रार्थना करायच्या तर ते कितपत पडलेले आहोत। फक्त प्रकाशाची वाट ह्या माणसाने दाखवलेली आहे, त्याच्यामुळे न विसरता आपण हा कार्यक्रम इथेही ठेवला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे पण धन्यवाद। थँक्यू। हे कार्यक्रम पहिल्या दिवशी थोडंसं कळवलं म्हणजे कसं होतं नाही, यावर्षीपासून ते सकाळी सुचला यामध्ये अमर रहे बाबासाहेब आंबेडकर की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महामानव अमर रहे, महामानव अमर रहे। 14 एप्रिल हे श्याम हे फोटो काढ आमची 12 वाजता आणि बाबासाहेबांची जयंती चांगल्या रूपाने आपण साजरी करू। 14 एप्रिलच्या साठीची पहिली मीटिंग मार्च मध्ये घेणार, मागचा अध्यक्ष नव्हते, त्याच्यासाठीचा अध्यक्ष निवडू समजलं का, ते मार्च मध्ये ठेवा त्याची मीटिंग, आणि त्याच्यानंतर मग आपण जरी अध्यक्ष झाला तर मात्र जे मागच्या वर्षीचं कॉन्ट्रीब्युशन जशा पद्धतीचं होतं तसंही करायचं। आंबेडकरांच्या आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगद्गुरू संत शिरोमणी ट्रिब्यूट सेंटर रविदास महाराज मंदिर इथं अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होते। सर काय सांगाल याबद्दल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचं आयुष्य पूर्ण दीनदलितासाठी आणि सर्वच समाजासाठी अभ्यास करून आपल्यासाठी जो काही संविधान तयार केलेलं आहे त्यासाठी ते झिजत गेले, जळत गेले, आणि जळता जळता त्यांनी प्रकाश सगळ्यांना दिला, आम्हाला उजळत दिले। आमच्याकडे आमच्या आजूबाजूला आज जो दीनदलिताच्या घरामध्ये प्रकाश आहे, जे सन्मानाने उभे राहतात, सन्मान त्यांना मिळतोय आज, तो ही फक्त डॉक्टर बाबासाहेबांची देण आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही हा परिनिर्वाण दिवस जरी झाला असेल तरी ते त्यांच्या कार्याच्या रूपाने आपल्यामध्ये आज सतत आपल्यासोबत आहे, तरी यांची आजच्या दिवशी तर आठवण करणे खूप गरजेचं आहे, पण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा दररोज डॉक्टर बाबासाहेबांचा प्रणाम करणे हे आपलं कर्तव्य आहे।